नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी जैन श्रावक संघ येथे प्रवीण ऋषीजी मसा यांचे जैन बांधवांकडून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. जैन बांधवांना संबोधित करताना मसा उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज म्हणाले की चांगले नाते जपावे लागतात व त्यासाठी चांगला मार्ग निवडून एक एक पाऊल सांभाळून घेत चालावे लागते. त्यामुळे आपल्या जीवनाला नवी दिशा मिळेल. चांगला मार्ग मिळवण्यासाठी वेळ लागतो, परंतु भक्तीचा मार्ग सर्वोत्तम आहे. यावेळी उपाध्याय भगवंत व दक्षिण सिंहनी, परमपूज्य श्री आदर्श ज्योती मसा आदी ठाणा 3 यांनी शुभ भेट दिली. राहुरी फॅक्टरी जैन स्थानकामध्ये गौतम निधी कलश, राशी संकलन व नवी कलश वितरण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आला. यावेळी राहुरी फॅक्टरी येथील जैन श्रावक संघ, युवक मंडळ, महिला मंडळ, कन्या मंडळ व जैन समाज बांधव उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी फॅक्टरी, अभिजित आहेर. आमचा हा प्रवास भगवान महावीरचा संदेश जगा आणि जगून द्या, सगळ्यांना सुखी करा, सगळ्यांच्या परस्परामध्ये सौहार्द भाव वाढवा हा आमचा संदेश असतो. वेगवेगळ्या मार्गाने मानव सेवेचे उपक्रम राबवले जातात. कुटुंबामध्ये सौहार्द भाव, समाजामध्ये सहयोगाचे भावना आणि व्यक्तीचं जीवन संस्कारी बनावं हा आमच्या प्रवासाचा उद्देश असतो. आज आम्ही बेलापूरवरून प्रवास करून राहुरी फॅक्टरीला आलो. महासतीजी पण कालच इथं पोहोचल्यात, आदर्शजी महासम. आजच्या प्रवचनाचा विषय होता आमचा की मानव सेवेकरता प्रत्येक व्यक्तीने समर्पण करायला पाहिजे. आपल्या घरामध्ये दान धर्माची आराधना करायला पाहिजे, प्रसिद्धीची हाव न ठेवताना. राहुरी फॅक्टरीमध्ये गौतम निधीचा कार्यक्रम चालू आहे. सदामध्ये साधर्मिक भक्ती करता उद्या आम्ही राहुरीला पोहोचत आहोत. तिथं भगवान महावीराचा नामकरण उत्सवाचा सोहळा पहिल्याच वेळी साजरा करीत आहोत. तिथं सुद्धा परवा गौतम निधी संकलनाचा कार्यक्रम आहे. आमची यात्रा चाललेली आहे आचार्य भगवान श्री अनुषी महासाबची जन्मभूमी शिराळ चिचोंडी. इथं अक्षय तृतीयाला देशभरातून येणारे तपस्वींचा पाळण्याचा महोत्सव आहे, वशिष्ठ पाळण्याचा महोत्सव. त्याच्याकरता आमची यात्रा चालू आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.